मराठवाड्याच्या फुलंब्री तालुक्यामध्ये महसूल अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानं भूसंपादित जमिनीवर खडी क्रेशरचा खडखडाट सुरू झाला असून यामुळे लाखो रुपये खर्चून तयार झालेल्या पाझर तलावासह शाळा इमारतीचं अस्तित्व धोक्यात येत असताना अपंग व्यक्तीने तक्रार करूनही न्याय मिळत नसल्यानं आत्मदहनाची वेळ येऊन ठेपली आहे। तसं निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना दिलं आहे। देखील न्याय मिळत नसल्यामुळे आत्मदहनाची वेळ येऊन ठेपली आहे, असे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना दिले आहे। जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांना अपंग व्यक्ती केशवराव जंगले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की फुलंब्री येथील अधिग्रहित जमीन संपादन असून उर्वरित जमीन माझ्या वडिलोपार्जित शेत जमीनमध्ये असून जमिनीमध्ये नामे साहेबराव बंडू जंगले आणि ज्ञानेश्वर साहेबराव जंगले यांनी आजूबाजूच्या लोकांची संमती न घेता खडी क्रेशर चालू केले आहे। त्या बाजूलाच शासकीय पाझर तलाव देखील आहे। तलावामध्ये पाणी असून याच बाजूला वस्ती शाळा देखील आहे। त्यामुळे खडी क्रेशरच्या आवाजाने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालाय। ही खडी क्रेशर आमच्या जमिनीत बेकायदेशीररित्या आणि अनधिकृतरित्या सुरू असून तात्काळ खडी क्रेशरवरती कार्यवाही करावी, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर आणि तहसीलदार फुलंब्री यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे। केशवराव जंगले, मी राहणार चिंचोली नकीब, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आमची शेतजमीन ही वडील प्रोजित जमीन बाबरा शिवारात आहे, गट क्रमांक 51 व 52 मध्ये। आता राहिलेली जमीन आमची 51 गट क्रमांकामध्ये आहे। 52 गट क्रमांकामधली जमीन आमची ही भूसंपादन झालेली आहे पाझर तलावासाठी 42 आर। त्यामध्ये पुन्हा आमचे चुलते माझे साहेबराव बंडू जंगले व चुलत भाऊ माझा ज्ञानेश्वर साहेबराव जंगले यांची उर्वरित जमीन ही 52 गट क्रमांकामध्ये आहे। पण आमची पाझर तलावामध्ये जमीन गेली असता त्यांनी तिथं खडी क्रेशर हे अधूनरित्या चालू केलेलं आहे, कुठलाही परवाना नसताना। त्यासाठी वडिलांनी वारंवार तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज केले, पण कुठलाही त्यांना प्रतिसाद भेटला नाही। आता त्यांनी पुन्हा जिल्हाधिकारी व तहसील कार्यालय इथं अर्ज दिलेला आहे। त्या अर्जात सांगितलं आहे की बा आमच्या आता त्या खडी क्रेशरमुळे आमच्या जमिनीची ते पूर्ण नासधूस होते, आमची जमीन नापीक होत चाललेली आहे। त्यासाठी अर्ज केलेला आहे आणि अर्जात सांगितलेलं आहे की आत्मदहन मी करा म्हणून। जर वडिलांनी आत्मदहन केलेलं याला जिम्मेदार पूर्ण प्रशासन राहील, तहसील कार्यालय राहील, कारण की ते खडी क्रेशर चालू आहे। त्याचा कुठलाही परवाना नसताना, कुठलीही ना हरकत असताना हा चालू आहे खडी क्रेशर। त्यामुळे जर कधी वडिलांनी आत्मदहन केले तर त्याला पुरेपूर हे जिम्मेदार राहील। प्रतिनिधी दादासाहेब काळे, NTV न्यूज मराठी, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर।